त्र्यंबक नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 शिबिर संपन्न। नमस्कार, मी अमिता गावंडे। कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत। स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या त्र्यंबकवासियांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। घरकुल योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल याबाबत या शिबिरात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट। आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना 2.0 शहरी अंतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले। या प्रसंगी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक आणि स्थापत्य अभियंता अमित ब्राह्मणकर यांनी उपस्थित राहून नागरिकांना योजनेची सविस्तर माहिती दिली। या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी शासनाकडून 2.5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे। नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी यावेळी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले। त्या म्हणाल्या की ज्या लाभार्थ्यांची स्वतःच्या मालकीची जागा आहे त्यांनी घटक क्रमांक 1 अंतर्गत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा। शिबिरात प्रामुख्याने 3 घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। ज्यांची स्वतःची जागा आहे त्यांना घर बांधण्यासाठी 2.5 लाखांचे अनुदान, जे नागरिक बेघर आहेत किंवा भाडे तत्वावर राहतात त्यांच्याकडे स्वतःची जागा नाही त्यांनी बेघर म्हणून अर्ज करावा। ज्यांनी फ्लॅट किंवा रो हाऊस घेण्यासाठी बँक कर्ज घेतले आहे त्यांना व्याजात सवलत म्हणून 1.80 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवण्यासाठी नगर परिषदेत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिकांनी कागदपत्रांसह हजेरी लावली होती। माहिती समजून घेतल्यानंतर अनेक इच्छुक लाभार्थ्यांनी जागेवरच आपले अर्ज भरून दिले। नगर परिषदेच्या या पुढाकारामुळे सामान्यांच्या घरकुलाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे। जर तुम्हीही त्र्यंबकेश्वरचे रहिवासी असाल आणि स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत असाल तर तातडीने आवश्यक कागदपत्रांसह नगर परिषदेशी संपर्क साधा। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।